नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण जिभेला पाणी सुटणारं कांदा चटणी कशी बनवायची ती बघूया. तोंडी लावण्यासाठी या पद्धतीने कांदा चटणी बनवून बघा. सगळे लहान मोठे आवडीने खातील. खायला इतकी भन्नाट अशी लागते. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण त्यासाठी कांदा घेतला आहे. भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घ्या. त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया. 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर घालूया. जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी तुम्ही या पद्धतीने कांदा चटणी एकदा तरी बनवून बघा. हे बघा, आपण एक तडका पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये आता तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित कडकडीत असं गरम होऊन देऊया. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हिंग पावडर घालूया. तुम्ही जेव्हा बी कांदा चटणी बनवशाल तेव्हा हिंगाची कडकडीत अशी फोडणी द्या. हिंग व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये ती फोडणी आपण टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही हवं तर याच्यामध्ये अर्धसं लिंबू पण पिळून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरीही चालेल. अशी सुद्धा खूपच सुंदर लागते. टेस्टी अशी आपली कांदा चटणी तयार झाली आहे. दुपारच्या जेवणामध्ये या पद्धतीने तुम्ही कांदा चटणी बनवून बघा. खायला खूपच चविष्ट अशी लागते. किंवा भाजी बनवायचा जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने कांदा चटणी बनवून बघा. ती चपातीसोबत तर खूपच छान लागते. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कांदा चटणी तर नक्की करून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.